जिल्हा परिषद नेवरगाव गटाच्या भाजपच्या उमेदवार सुरेखा नितीन वालतुरे यांच्या प्रचारास सुरुवात करण्यात आली आहे। त्यांना मतदारांचा वाढता पाठिंबा पाहायला मिळतोय। गंगापूर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीची रणधुमाळी सुरू आहे आणि आपण आता सध्या नेवरगाव गटात व वाहेगाव गणातील मांजरी येथे आहे। आपण येथील जे उमेदवार आहेत, कोण उमेदवार आहे आणि त्यांच्या बाबतीत आपण माहिती घेणार आहोत मतदाराशी। इथे मतदार आहे काही, त्यांच्याशी आपण जाणून घेऊ। तुम्ही कोणत्या गावाचे आहे आणि हे कोणतं गाव आहे आणि वाहेगाव व नेवरगाव गटात कोण उमेदवार आहे आणि उमेदवाराबाबतीत काय तुमची प्रतिक्रिया आहे? मी माहुलीचा रहिवासी असून मांजरी गावामध्ये सुद्धा माझा भरपूर संपर्क आहे। हां हां आणि तसं माझ्या नजरेमध्ये आता बघायला मिळतं की चारही उमेदवार जिल्हा परिषदचे टॉपचेच आहे। हां हां म्हणजे प्रत्येकाची ताकद त्यांनी सुरुवात केलेली आहे आता पानाला लावण्यासाठी। अजून 2-4 दिवस जर जवळ जसे येतील त्या हिशोबानं प्रत्येक आपली ताकद हे दाखवणारच आहे। आणि तसं पाहिलं तर मागचा जे जिल्हा परिषद सदस्य होते वालतुरे गुरुजी यांनी विकास कामे भरपूर केलेली आहे। त्या हिशोबानं आता मतदार राजाचा कौल आहे, कोणाच्या मनात काय आहे सांगता येत नाही। आणि BJPनं आमच्याकडून राजू काका साळुंके हे निष्ठावान पहिल्यापासून होते, त्यांना पण तिकीट दिलेलं आहे। बघू आता जनता काय करते। बरं, नेवरगाव गटात BJPकडनं कोण उभं आहे? नेवरगाव गटामध्ये BJPकडून जिल्हा परिषदसाठी सुरेखा नितीन वालतुरे या डॉक्टर आहे, डॉक्टर की पेशा आहे त्यांचा, ते आहे। आणि आपले राजू काका साळुंके यांच्या मंडळी अरुणा राजेंद्र साळुंके। वाहेगाव गटात कोण आहे? वायगाव गटामध्ये आप्पासाहेब आहे ना, आप्पासाहेब हिवाळे हे कांद्याचे व्यापारी म्हणून प्रसिद्ध आहे आमच्या गंगापूरला, ते उभं आहे भाजप। काय यांच्या बाबतीत काय कौल आहे, नेमकं काय म्हणणं आहे तुमचं? सध्या तरी वातावरण चांगलं आहे यांचं, भरपूर सभेसाठी लोक आहे, फिरण्यासाठी लोक आहे, वातावरण चांगलं आहे। काय म्हणणं आहे तुमचं? तुम्ही विजय तुमचा विजय आहे, पण लोक येऊ राहिले, काय अडचण नाही। नाही, हे जे उमेदवार आहे आप्पासाहेब हिवाळे आणि सुरेखा वालतुरे यांच्या बाबतीत काय तुमचं तुमचाच विजय आहे आता। तुमचं काय मत आहे? तुम्ही मत काय मत काय नाही बाबा। काय मत आहे तुमचं? काय आता जे मतदार करतील तेच पुरे। तुम्ही मतदार आहे, तुमचं काय मत आहे? मत आहे भाजपकडे जरा जास्तच कळले। हे जे उमेदवार आहे सुरेखा वालतुरे व आप्पासाहेब हिवाळे यांच्या बाबतीत काय म्हणणं? काय नाही, त्यांचे कार्य चांगले आहे आणि वालतुरे साहेबांचं म्हणजे पूर्ण तालुका म्हणजे ओके एकदम काम। वाहेगाव गणातील जे उमेदवार आहे पंचायत समितीचे आणि नेवरगाव गटातील उमेदवार सुरेखा वालतुरे आणि आप्पासाहेब यांच्या बाबतीत तुमचं काय मत आहे? आता तसं पाहिलं तर आमच्या गटामध्ये जे सुरेखा नितीन वालतुरे हे उमेदवार उभा आहे, त्यांच्या अगोदर त्यांचे माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकररावजी वालतुरे सर यांनी आमच्या गावात जवळजवळ 1 कोटीचं काम केलेलं आहे, त्याच्यामुळं त्यांचा काही विषयच नाही। आणि मी एक BJPचा प्रतिनिधी आहे तालुक्याचा, युवा मोर्चाचा, त्याच्यामुळे एक मतदार म्हणून तुम्ही कसं बघता? मतदार म्हणून कामं चांगले, जो आपल्या कामाचा तोच कामाचा, असं माझं मत। आप्पासाहेब हिवाळे त्यांचाही जनसंपर्क चांगला आहे आणि जनतेसाठी तेही काम करतात, शेतकरी वर्गासाठी भरपूर मोठं काम त्यांचं आहे। आणि आमचे इथलं जो सीट आहे मांजरीचं राजेंद्र पाटील साळुंके, त्यांच्या मिसेस उभा आहे अरुणाताई साळुंके, त्यांचाही जनसंपर्क चांगला आहे, त्यांची गावासाठी कामं भरपूर चांगले आहेत। त्याच्यामुळं भरघोस मतदान हे आमच्या गावातून तरी भाजपलाच होईल आणि भाजपचाच विजय होईल असं मला वाटतं। बोलो, तुम्हारा नाम क्या है? मेरा नाम नजमुद्दीन उस्मान पठान, मांजरी का रहने वाला। क्या बोलते उम्मीदवार के बारे में क्या है? उम्मीदवार बारे में अभी चारों पार्टियां के खड़े हैं, लेकिन रनिंग सदस्य जो थे वालतुरे सर, इन्होंने हर गांव में विकास काम के ज़रा भर दिए, क्योंकि सत्य में थे, सरकार उनका था, तो काम उनको गट में ज़रा अच्छे समाधानकारक है। तो पब्लिक के अभी हाथ में है, रिस्पांस किसको देती क्या करती। कौन उम्मीदवार है वालतुरे सर का? वालतुरे सर के बहु खड़े हैं ना,
उनकी सुनबाई डॉक्टर साहब की मंडली वो क्या खड़े नाम हैं। उनका? नाम से कुछ इतना ये नहीं बोलना मैं। और दूसरा कौन है? सुरेखा वालतुरे शायद, सुरेखा वालतुरे। दूसरे दूसरे वो हिवाड़े एक पंचायत क्या लगता है, आप मतदार बोल के क्या लगता है इनके बारे मतदार तो कैसा है अभी 4-5 दिन आपका- जाना। आपका हाँ हाँ मैं बोलता हूँ ना, मैं जब भी वो बाटा गट का है, वो बाटा गट का है, मैं 20 साल से मैं वो बाटा गट का कार्यकर्ता है। लेकिन गट में अगर परिस्थिति कभी देखे तो जरा वालतुरे एक नंबर पे। में? तुम किसको मतदान करें? अभी मैं तो अभी 4-5 दिन बाकी है, उस पर मैं करूँगा क्या करने का वो। लेकिन आज तो रेस में जो है तो बीजेपी का है, अभी आगे पब्लिक के हाथ में।